ओके. सो ज्यांना घाई-घाईमध्ये रिव्ह्यू ऐकायचा आहे त्यांच्याकरता एकाच वाक्यात सांगते, हा सिनेमा मला कसा वाटलाय ते. तुम्हाला जर का तुमच्या डोक्याची आई-बहीण आणि बाप आणि भाऊ हे सगळे एक करायचे असतील, तर हा सिनेमा नक्कीच तुमच्यासाठी बनलाय. एकूणच हा सिनेमा मला अजिबात आवडलेला नाहीये. तो, ती आणि फुजी या सिनेमाबद्दल मी बोलतेय. सोनी लिव्हवरती हा सिनेमा रिलीज झालेला आहे. ओ-टी-टीचा सिनेमा असल्यामुळे अर्थात थोडंसं निवांत होऊनच मी हा सिनेमा बघायचं ठरवलं आणि खरंच सांगते, दिवस खराब करून घेतला, डोकं खराब करून घेतलंय. हा सिनेमा मला का नाही आवडला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले आपल्याला दिसतायत सोबत. हे परत एकदा सोबत ज्यावेळेला येणार हे मला कळलं त्यावेळेला मी खूप एक्सायटेड होते बिकॉज ची व ची चौकामध्ये ॲक्चुअली त्यांची केमिस्ट्री मला आवडली होती. पण या सिनेमामध्ये ओह माय गॉड! इट वॉज लाइक अ टॉर्चर फॉर मी. या चित्रपटाचं लिखाण केलेलं आहे इरावती कर्णिक यांनी. यांनी याआधी आनंदी गोपाळ आणि झिम्मा या 2 चित्रपटांचं सुद्धा लिखाण केलेलं आहे आणि ही माझ्यासाठी थोडीशी सरप्रायझिंग गोष्ट होती, की आनंदी गोपाळ आणि झिम्मा सारख्या चित्रपटांचं लिखाण करून झाल्यानंतर तो, ती आणि फुजी या सिनेमाचं लिखाण त्यांनी केलंय हे मला झेपलंच नाही. सांगते एक-एक करून नक्कीच निगेटिव्हबद्दल ज्यावेळेला बोलायला लागू तेव्हा. आता दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर मोहित टाकळकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन सांभाळलंय आणि जे खूप काही असं कन्व्हिन्सिंग वगैरे मला तरी नाही वाटलं. होय, हा चित्रपट जपान च्या फुजी माउंटेनच्या आजूबाजूला फिरणार आहे. त्याच्यामुळे जपानचा बऱ्यापैकी सुंदर भाग आपल्याला पाहायला मिळतो. खूप सुंदररित्या जपानला एक्सप्लोर केलेला आहे. पण ते काही ठिकाणी थोडंसं फोर्सफुली सुद्धा वाटत होतं. हा चित्रपट ॲक्चुअली एस्थेटिकच्या झोनमध्ये जाण्याच्या नादामध्ये आपला मूळ इसेन्सच गमावून बसतो आणि ती गोष्ट मला कुठेतरी सातत्याने जाणवत होती. या चित्रपटामध्ये इरावती कर्णिक यांना ॲक्चुअली 2 स्पेशल सीन्स करता फुल मार्क मिळायला पाहिजे असं मला वाटतं. त्यातला पहिला सीन असा आहे, या चित्रपटामध्ये ना एका ठिकाणी भूकंपाचे थोडे हादरे बसतात. जस्ट त्या भूकंपाच्या हादऱ्यांच्या आधी जे संभाषण सुरू आहे 2 व्यक्तींमध्ये, अर्थात मला स्पॉयलर्स नाही द्यायचे आहेत. इव्हन इफ मला सिनेमा नाही आवडले तरी पण आपल्या चॅनलवरती आपण कधीच स्पॉयलर्स देत नाही. सांगून देतो ज्यावेळेला मला ठरवून आता द्यायचेच आहे, त्याच्याशिवाय मला सिनेमाचं एक काय म्हणूया म्हणजे रिव्ह्यू देताच येणार नाही. अशा वेळेला मी आधी सांगत असते. त्याच्याचमुळे थोडंसं कोड्यात बोलेन. तर 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात आणि ते जे संभाषण आहे ते फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात ज्यावेळेला तुम्हाला क्लोजर योग्य पद्धतीने मिळत नाही, त्यावेळेला आतल्यात माणसाची काय घुसमट होत असते आणि मग ते जे संभाषण घडायला पाहिजे 2 व्यक्तींमध्ये ते एक्झॅक्ट तसंच लिहिलेलं आहे आणि खूप सुंदररित्या दोन्ही कलाकारांनी ते पडद्यावरती जिवंत करण्यात मला असं वाटतं त्यांना नक्कीच यश मिळालं आहे. त्यामुळे इथे इरावती कर्णिक यांचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. दुसरं आणखीन एक खूप स्पेशल सीन आहे आणि अख्ख्या चित्रपटाचा सगळ्यात स्पेशल सीन, हा सीन म्हणजे दोघांचं फायनल ब्रेकअप ज्यावेळेला होतं, हा तब्बल आय थिंक 8 ते 9 तासांचा सीन आहे, जो अत्यंत बाप लेव्हलला जाऊन एक्झिक्यूट त्यांनी केलेला आहे. कुठेच कट नाहीये. अख्खा वनर शॉट आहे आणि व्हेन इट कम्स टू वनर शॉट तुम्हाला जर का एकाही ठिकाणी तुम्ही समजा हगलात कुठे सीनमध्ये, म्हणजे जर का तुम्ही चुकून-माकून काहीतरी फंबल केलं किंवा काही चुकलं तुमच्याकडनं, परत तुम्हाला पहिल्यापासनं पहिले पाढे 55 करत अगदी पहिल्यापासून तो शूट करायचा असतो आणि खूप कठीण असतं. ज्यावेळेला 2 व्यक्तींमध्ये भांडणं होत आहेत, मग अख्ख्या प्रिमाइसचा वापर ते करणार आहेत. अख्खा तो जो प्रॉप आहे त्यांच्या आजूबाजूला ठेवलेले, त्या सगळ्या प्रॉप्सचा वापर करत तो एक फ्लो ठरवलेला असतो. इथून आता मी भांडण करता-करता तुझा पाणउतारा करता-करता मला आता चालत-चालत तिथे पण जायचं आहे. तिथल्या त्या वस्तूंची तोडफोड करायची आहे. मला त्या वस्तू वापरल्यानंतर परत तुझ्याकडे इथे यायचं आहे. हा एक तो पॉइंट असणार आहे आणि हे सगळं वनरमध्ये होणार आहे. हे फार कमालीचं एक्झिक्यूट केलेलं आहे. अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गोंधळ या सिनेमाचा तो जो एक सुरुवातीचा 20 ते 22 मिनिटांचा डायरेक्ट असा वनर शॉट आपण पाहतो चित्रपटाच्या सुरुवातीला, त्याच्यानंतर थेट हा दुसरा स्पेशल सीन आता माझ्या कायम लक्षात राहील. अत्यंत सुंदररित्या तिथे संभाषणं लिहिलेली आहेत. अशा पद्धतीचे ॲक्चुअली संवाद घडायला पाहिजे आणि आपण क्रेव्ह करत असतो ॲज अ सिनेफाईल अशा प्रकारच्या संवादांसाठी. मला तो सीन प्रचंड जास्त आवडला. लेखकाचं परत एकदा कौतुक इरावती कर्णिक यांचं. खतरनाक लिहिलेला तो सीन आहे आणि आता ॲक्ट्रेसचं सुद्धा तितकंच जास्त कौतुक. कारण लेखकाने आता लिहून तुम्हाला बाप लेव्हलचं कॉन्व्हर्सेशन दिलंय, पण त्या कागदाला जिवंत करणं, तेही आपल्या अभिनयाद्वारे ते सुंदररित्या दोघांनी केलंय. म्हणजे मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर या 2 व्यक्तींचं जितकं कौतुक तुम्ही कराल तितकं कमी आहे. हा एक पर्टिक्युलर सीन अख्खा वेगळा तुमच्या मनावरती अगदी उमटतो आणि बाकीचा अख्खा चित्रपट जो गणलाय माझ्या हिशोबाने त्याने मला फार निराश केलं. पण हा स्पेशल सीन हा माझ्या कायम लक्षात राहील. 2 व्यक्तींमध्ये ज्यावेळेला भांडणं होतात त्यावेळेला ते एकमेकांचा पाणउतारा करतात, एकमेकांची औकात काढतात, इज्जत काढतात आणि इथून मागे केलेले सगळे उपकार, सगळ्या गोष्टी, अगली भांडणं काय असतात ना, अतिशय नीच पातळीला जाऊन केलेली भांडणं,
व्यक्ती होत असतात रिअल लाईफमध्ये कधीच. रिअल लाईफमध्ये असं अलंकारिक भाषेत कोणी भांडत नाही एकमेकांशी. रिअल लाईफमध्ये कधी असं खूप सोफिस्टिकेटेड आणि लाइक हायर लेव्हलची इंग्लिश वापरून किंवा हायर लेव्हलची मराठी वापरून कधीच भांडणं होत नाहीत. ती भांडणं तितकीच रिअलिस्टिक असायला पाहिजे आणि इथे तो सीन सगळ्यात स्पेशल सीन ठरतो त्या बाबतीत. या 2 सीन्सच्या व्यतिरिक्त अख्ख्या चित्रपटात मला काहीच नाही आवडलंय, जेन्युइनली सांगते. आता निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चर्चा करूया. लिस्ट लई मोठी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर या दोघांची केमिस्ट्री. फ्रँकली स्पीकिंग ची व ची चौकामध्ये दोघांची केमिस्ट्री खूप सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळाली होती. मला तरी ती आवडली होती. मला बाकीच्यांचं नाही माहिती आहे. पण या चित्रपटामध्ये दोघांची केमिस्ट्री प्रचंड ऑफ जाणवत होती अख्ख्या चित्रपटामध्ये. दुसरा निगेटिव्ह पॉइंट आहे, चित्रपटाचा अख्खा टोन इतका डार्क आणि डिप्रेसिव्ह आहे, की म्हणजे अत्यंत रडके चेहरे, अत्यंत रडक्या वाइब्स आहेत. म्हणजे लव्ह स्टोरी आहे ना यार, तर कुठेतरी थोडंसं हॅपनिंग पण तर वाटायला पाहिजे. ॲटलीस्ट ज्यावेळेला त्यांच्या दोघांच्या लाईफमध्ये चांगलं होतंय, म्हणजे दोघे प्रेमात आहे, कमीत कमी तिथे तरी काही हॅपनिंग, काही छान वाइब्स यायला पाहिजे. त्या येतच नाही अख्ख्या चित्रपटामध्ये. आणि आय गेट इट, डार्क सिनेमे मी रात्रंदिवस आपण सिनेमे बघत असतो, त्याच्यामुळे ते वेगळं सांगायला नको. पण डार्क सिनेमाचा टोनसुद्धा आपल्याला कळतो, की एखादा इंटेन्स सिनेमा असतो, डार्क असतो, खूप जास्त डिप्रेसिव्ह टोनमध्ये असतो. पण काही ठिकाणी जिथे या चित्रपटाचे सीन्स ॲक्चुअली ते डिमांड करत होते पॉझिटिव्ह एनर्जी, ती जाणवतच नाही, अजिबात नाही जाणवत. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, चित्रपटाची पटकथा प्रचंड संथ आहे, गोगलगाईपेक्षाही संथ आहे. मी स्लो बर्निंग वेब सीरीजसुद्धा बघणारी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे माझ्यात जेवढा संयम आहे, इनफॅक्ट आमचे जेवढे पण टीम मेंबर्स आम्ही सोबत कुठली वेब सीरीज बघायला बसतो किंवा सिनेमा बघायला बसतो, लिटरली बाकीचे सगळे उठून पण जातात किंवा रीला बघत बसतात मध्ये-मध्ये त्यांना बोर झाल्यावर. पण मी कधीच तसं करत नाही. पण तरीसुद्धा या सिनेमाने मला प्रचंड बोर केलं. प्रचंड कंटाळवाणी, रट्टाळवाणी अशी पटकथा आहे या चित्रपटाची. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, चित्रपटाची एडिटिंग अजून जास्त खराब आहे. म्हणजे एकतर कथाच गंडली, त्याच्यानंतर पटकथा अतिशय बोरिंग आणि एडिटिंग सगळ्यात वाईट पद्धतीने एडिटिंग या चित्रपटाची केली आहे. चित्रपट कधी जंप करतोय, उठसूट कुठेही त्याच्या मनात जेव्हा येतंय, तेव्हा तो घुसतोय आणि आपल्याला सगळं असं फक्त इमॅजिनेशनमध्ये राहावं लागतं. आपल्याला सगळे धागेदोरे बांधावे लागतात आणि त्याच्यात पण काही प्रॉब्लेम नाहीये. पण ऑल द टाईम इफ यू विल कीप ऑन डूइंग दिस, अल्टिमेटली व्ह्युअर्ससाठीचा तो एक्सपिरियन्स अतिशय रटाळवाणा, बोरिंग आणि इरिटेटिंग आणि फ्रस्ट्रेटिंग होऊन जातो. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटाचे कॅरेक्टर्स अत्यंत अनलाइकेबल आहेत. म्हणजे अतिशय वाह्यात कॅरेक्टर्स लिहिलेले आहेत. त्या कॅरेक्टरसाठी काही फीलच होत नाही तुम्हाला. ना सिम्पती होते, ना त्यांच्यासाठी काही प्रेम येतं, ना आता त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होत आहेत आणि दोघांचा ब्रेकअप झालाय. यार मग आता कसं व्हायला पाहिजे? यार मग आता काय व्हायला पाहिजे? नेल बायटिंग एक्सपिरियन्स, की यार नाही ना यार, तू असं नाही करू शकत. त्या फीलिंग्ज आपल्या मनामध्ये येणं, त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी निर्माण होणं, हे लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं काम असतं. पण इथे अत्यंत अनलाइकेबल कॅरेक्टर्स. हां, म्हणजे ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, वाटोळं करा, काही घेणं-देणं नाही आपल्याला. लिटरली अख्ख्या चित्रपटात तुम्हाला हे फील होतं आणि व्यक्तिगतरित्या मला जर का विचाराल तर मला एकही कॅरेक्टर नाही आवडलं चित्रपटाचं. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपट जाणून-बुजून असा लिहिलाय थोडंसं मॉडर्न वेने दाखवण्याच्या नादामध्ये, की घडीत एखादा सीन येतोय तो मागच्या टाईमलाईनचा आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला दोघे जण पुण्यात असतात, घडीत पुढचा सीन असं लगेच येतो, की आता ते जपानमध्ये आहेत आणि मग तिथला तो एक पर्टिक्युलर सीन आहे. सो हे जंपिंग प्रचंड इरिटेटिंग होतं माझ्यासाठी. म्हणजे अजिबात असा सुखमय अनुभव देणारं अजिबात नव्हतं ते माझ्यासाठी. या चित्रपटाच्या ओव्हरऑलच डिप्रेसिव्ह टोन आणि लिटरली फोर्सफुली टाकले गेलेले काही सेक्स सीन्स, ज्यांची ॲक्चुअली सांगते गरज पण नव्हती. काही ठिकाणी मी समजू शकते, की आता दोघांचं लाइक ठीक आहे, तुम्हाला केमिस्ट्री दाखवायची आहे आणि ते किती क्लोज आहेत एकमेकांसाठी, काही करू शकतात, जीवापाड प्रेम करताय. पण फक्त सेक्स सीन्स जबरदस्ती टाकायचा तर एक अँगल आहे, जिथे ती प्रेग्नंट आहे का नाही ते समजतंय. वरतून असा कॅमेरा घेतलाय, चड्डी काढून बसलेली कमोड सीटवरती, काहीच गरज नाही त्या सीनची. म्हणजे तुम्ही लिटरली खालून असा तो एक सीन आरामात घेऊ शकले असते. तेच आहे, की जबरदस्ती, हां ठीक आहे, आपल्याला बोल्ड सिनेमा बनवायचा आहे, बोल्ड असं ओरडून-ओरडून सांगायची गरज नसते त्यासाठी. समटाईम्स ते खूप आपसुकरित्या होऊ शकतं. पण तेच आहे, की जबरदस्ती टाकलेले ते सीन्स आहेत, ज्यांची ॲक्चुअली खरंच याची गरज पण होती का? असं तुम्हाला फील होत राहतं सतत. आणि अगली कॅरेक्टर्स, प्रचंड अगली कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की यांचा काही म्हणजे स्पाईनच नाहीये त्यांना, पाठीचा कणाच नाहीये. काही त्यांच्यातनं एक पण असा गुण त्यांच्यात चांगला नाहीये, की जो तुम्ही ॲडमायर करू शकता. पडद्यावरती दिसणाऱ्या कॅरेक्टर्समध्ये सगळेच काही लय भारी नसतात ते ॲक्टर्स, पण कुठलंतरी एखादं तरी असं असतं ज्यासाठी तुम्ही फील करता आतून. त्याच्यासोबत काही वाईट घडतंय तर आपल्यालाही वाईट फील व्हायला लागतं. तसं काहीच होत नाही या चित्रपटामध्ये आणि त्याच्यामुळे या चित्रपटाकडे मी आयुष्यात कधीच वळून सुद्धा बघणार नाही, असा हा चित्रपट होता माझ्यासाठी. लिव्ह इनमध्ये राहायचं, लग्नाच्या आधी प्रेग्नंट व्हायचं, मग घडीत मला बाळ हवंय, घडीत मला बाळ नकोय, अबॉर्शन करूया, घडीत मग मला लग्न करायचंय पण मग मी तुझ्याकडे फक्त मित्र म्हणून बघते, तर आपल्यात काही फिजिकल रिलेशनशिप्स राहणार नाही. तू या अटीवर लग्नाला तयार असशील तर कर. म्हणजे
अतिशय उथळपणे आयुष्य जगायचं आणि मग नंतर बट ऑब्व्हियस रिॲलिटी चेक ज्यावेळेला तुम्हाला मिळायला लागतो तुमच्या अशा पद्धतीचे घाणेरडे निर्णय घेतल्यानंतर, मग त्यावेळेला फक्त रडके चेहरे घेऊन अख्ख्या सिनेमाभर मिरवायचे. तर आय फील की हे खूप कंटाळवाणा अनुभव असतो अशा पद्धतीचे सिनेमे बघणं माझ्यासाठी तरी. आणि सगळ्यात शेवटी क्लायमॅक्स अतिशय सुंदररित्या होऊ शकला असता. एवढं मी म्हटलं ना, मी गिव्ह करत नाही लवकर सिनेमावरती. शेवटपर्यंत गिव्ह करत नाही. पण या सिनेमामध्ये क्लायमॅक्स ॲक्चुअली खूप हार्ड हिटिंग होऊ शकला असता. माउंट फुजीचा माउंटन बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीच फील नाही होत आणि चित्रपट असाच संपून जातो. विथ लिटरली नो एक्सप्लेनेशन आणि म्हणजे काहीही घडतंय चित्रपटामध्ये. अत्यंत फ्रस्ट्रेटिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तरी. माझ्याकडनं तो, ती आणि फुजी या सिनेमाला अर्धा स्टार आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय म्हणणं आहे चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.